तर नमस्कार, मी मानसी उर्फ मंग्या. आज जे काही झालं ते मी ह्या व्हॉईस नोटमधून माझं रिफ्लेक्शन देणार आहे. तर आमचं कॉलेज नेहमी एवढं कडक नसतं. कोणीही आतमध्ये येतं-जातं तरीही कोणाचं लक्ष नसतं. म्हणजे कधी-कधी आयडी विचारतात, पण एवढं काही कडक नसतं, स्ट्रिक्ट नसतं. पण ज्यावेळेस कॉलेजमध्ये फेस्ट आणि डेट चालू असतात, म्हणजे साधारण जानेवारीमध्ये, त्यावेळेस कॉलेजमध्ये कोणालाही आयडी कार्डशिवाय जाता येत नाही. मेन गेटला अडवलं जातं. आयडी कार्ड नसेल तर ओरडून अपमान करत हाकललं जातं. कित्येक लोकं गेटवरून माघारी जाताना मी पाहिलेले आहेत. आज मला प्रज्ञेशचा अचानक कॉल आला. त्याच्या आवाजात आणि टोनमध्ये, "कुठे तू? आलोय भेटू. मी 5 मिनिटामध्ये आलो," असं सांगितलं त्याने. मग मी त्याला आत सोडणार नाहीत म्हणून बाहेरच थांबले, मेन गेटच्या बाहेर. समीक्षाला कॉल केला. ती माझ्या कॉलेजला आहे. तिला बाहेर बोलवलं गेटच्या बाहेर. ती सुद्धा आली. सोबत आयडी कार्ड आणलं, कारण परत आत जायचं म्हटल्यावर आयडी कार्ड लागणार. मग आम्ही गेटच्या जरा बाजूला त्यांची वाट पाहत बसलो. मग 15 मिनिटांनी प्रज्ञेशचा मला परत कॉल आला आणि म्हणाला, "कुठे तू?" "मी कॉलेजच्या आत आलोय, पार्किंगच्या पुढे थांबलोय." मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. पण ह्या धक्क्याची तीव्रता कमी होती, कारण विदाऊट आयडी कार्ड आत गेला कसा हे तर अशक्य आहे, याचा मला धक्का बसला पहिला तर. मी गेटच्या आत आले. पाहते तर प्रज्ञेश मस्त झाडाखाली उभा होता. तेवढ्यात मला केकेचा कॉल आला आणि तो म्हणाला, "कुठे तू?" "मी आलो इथं, पाणीपुरी विकतेत तिथं." केके तर पार कॉलेजच्या आतमध्ये घुसला होता. आज बी-बी-एचचे खायचे स्टॉल होते. पार आत पाणीपुरीच्या स्टॉलपाशी गेला होता आणि तिथून मला कॉल करून विचारतोय, "कुठे आहे तू?" तेवढ्यात पार्किंगमधून श्रीकांत आणि आदेश तेवढ्यात पार्किंगमधून श्रीकांत आणि आदेश बाहेर आले. त्यांनी तर बिना आयडी कार्डची गाडी पार्किंगला लावली होती. हे तिघं आणि प्रज्ञेशचा मित्र असे चौघे जण बिना आयडी कार्डचे कॉलेजमध्ये अचानक एकदम निरागस होऊन आले होते. म्हणजे हे तर अशक्यच आहे. म्हणजे एकालाच नाही तर सगळेच विदाऊट आयडी कार्ड आले होते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना गेटवरून आत सोडलं. त्याने याने मात्र मला पूर्ण तीव्रतेने आश्चर्याचा धक्का बसला. कारण माझं कॉलेज मला चांगलंच माहिती आहे. मी तर इतकी हसले आज, इतकी हसले. अजून पण मला ती घटना आठवली की हसायला येते. त्याचा प्रज्ञेश थांबला होता. के पार आतमध्ये होता. श्रीकांत आणि आदेश बाहेर होते. खूप मजा आली आज.